नमस्कार. मी ज्योती जोशी. आजचं मी हे लवाळीचं कार्यक्रम माझ्या 3 भावांना अर्पण करत आहे. मी अतिशय भाग्यवान आहे. मला 3 भाऊ लाभलेत. तर त्यांच्याबद्दल प्रेम, त्यांचं कौतुक हे मी सांगायचं म्हणजे बहिणीला ते कठीणच आहे. पण तरी देखील मोठा भाऊ माझा प्रभाकर देवधर, तो तर मी त्याला म्हणते मागच्या जन्मी तो बहुतेक बिरबल असावा. अतिशय हुशार, हजरजबाबी आणि कोट्या करणारा पटाईत आहे. दुसरा भाऊही असाच हुशार, स्मार्ट आणि कविता अतिशय सुंदर करतो. त्याचं नाव दिलीप देवधर. त्याच्या आज मी कविता वाचणार आहे. आणि तिसरा आमचा भाऊराया, तो दुर्दैवाने ह्या इहलोकात नाही, पण त्याचा सदैव हसरा चेहरा, फुललेलं सदा व्यक्तिमत्व आणि प्रेमळपणा हे माझ्या हृदयात कायम तेवत आहे. तेव्हा तुम्हाला 3 भावांना हे अर्पण आहे. आजची ही माझी लव्हाळीचं कार्यक्रम. आणि तसंच माझ्या सगळ्या मानलेल्या भावांना, त्याचप्रमाणे इतर सर्व बंधूंना ही आज राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा. आता मी ह्या ज्या वाचणार आहे त्या दिलीप देवधर त्यांच्या कविता आहेत. आणि मला खरं म्हणजे त्यांनी वाचून दाखवायला हवं होतं, पण ते मला टेक्निकली कसं करायचं ते कळलं नाही, कारण तो आहे भारतात आणि मी आहे इथे अमेरिकेत. तरी मी त्याच्या कविता वाचून दाखवते. सगळ्या कविता आहेत मनावरती. पहिली आहे, आज अचानक एकटेपणा जाणवला. आज अचानक एकटेपणा जाणवला. मग लक्षात आलं तो आहे की बरोबर. म्हटलं असा मागे नको राहू, समोर ये. आला की लगेच म्हणाला, का रे हाक मारलीस? आणि तू कुठे एकटा आहेस? मी आहे ना तुझ्याजवळ. असंख्य आठवणींचं भांडार आहे ते उघड. गोड असतील, काही कडू असतील, त्या सगळ्यांना साथ घाल. मग बघ जादू होईल. आसमंत फुलेल, सुगंध पसरेल, काळे कुट्ट ढग विरतील, कोमल आकाश फुलेल. तुझा तूच मोकळा होशील, पुन्हा उभारशील. मग घेतली हातात लेखणी. कागद मनाचा तयारच होता. आठवणींचा खजिना उघडला. तुम्ही सगळे तिथे होता. वेळ कसा कुठे गेला कळलंच नाही. वेळ कसा कुठे गेला कळलंच नाही. एकटेपणा पण जाणवलं नाही. मनाची उभारी परत आली. संध्याकाळ गुलाबी झाली, गुलाबी झाली. या कवितेचं नाव होतं अचानक. आता दुसरी जी कविता आहे ती पण अचानकच आहे आणि दिलीप देवधरचीच आहे. एक मिनिट मला एकदा काय झालं, रिकाम टेकडा मी नुसताच बसलो होतो मनाचे खेळ खेळत. अचानक त्यांनी झेप घेतली. म्हणाला, जरा फिरून येतो. कुठे निघालास? आलोच म्हणालास. क्षणार्धात परत समोर हजर. हे काय, एवढ्यातच परतलास? उशीरच झाला थोडा. कंटाळलास का? नाही, पण इतक्यात गेलास काय, आलास काय, उशीर झाला म्हणतोस. सगळंच विचित्र. काय करू, थोडं थोडं अंधुक दिसलं. शोधण्यात जरा वेळ गेला खरा. चष्मा लावला तेव्हा स्पष्ट दिसलं. सगळ्यांनी कट करून लपवलेलं. सगळ्यांनी कट करून लपवलेलं. कमळ फुलाच्या बीजासारखं आतून कायम जिवंत असलेलं. आतून कायम जिवंत असलेलं. राहणार अबाधित असलेलं सत्य. सगळ्यांनी पापाच्या जमिनीत पुरलेलं. निश्वास टाकला, परत फिरलो. म्हटलं तुला सांगावं धीर धर. म्हटलं तुला सांगावं धीर धर. परत तरारून फुलेल. पापाच्या गर्तेतून बाहेर पडेल. सत्ययुग पुन्हा उगवेल नक्कीच.
सत्ययुग पुन्हा उगवेल नक्कीच, तू असलास नसलास तरी. आता मी माझी ही एक मनाची कविता वाचते आणि आज अक्षरशः सकाळी ती मी नेहमीप्रमाणे रानात चालायला गेले तेव्हा सुचली ती. अजून खरं म्हणजे एक मिनिट, कुठे बरं गेली, मला जरा शोधू दे हां. अजून खरं म्हणजे मी ती एडिट केली नाही आहे, तेव्हा बिन एडिट तुमच्या पुढे वाचायचं धाडस करते. चालता चालता बुटामध्ये एक बारीकसा खडा गेला. चालता चालता बुटामध्ये एक बारीकसा खडा गेला. वाटेत बसायला कुठे आसरा नव्हता. मी तशीच काही पावलं निमूटपणे पुढे टाकली. तो खडा इकडून तिकडे घरंगळत राहिला. शेवटी बहुतेक कंटाळला नि तोही गुपचूप बसला. टोचेनासा झाला. वाटेत शेवटी एक झाडाचा ओंडका सापडला. मी त्यावर बसून बूट काढला नि तो खडा भिरकावून दिला. मनाचं मात्र तसं होत नाही. मनाचं मात्र तसं होत नाही. एखादी टोचणी अशीच घरंगळत राहते नि मनाला परत रिबूट करता येत नाही. बुंद्यावर हात टेकून उठले तर करंगळीत एक कूस गेलं. सल्लं. ते काढायला सेफ्टी पिन हातातली माझ्या तत्पर होती. मनाचं मात्र तसं नाही. मनाचं मात्र तसं नाही. दुसऱ्याचं कटू बोल मनात सलत असलं तर ते काढताना निसंगाची सेफ्टी पिन अशावेळी पार बोथट होते. अशावेळी ती पार बोथट होते. मी परतीची वाट चालायला लागले. घर आता जवळ आलं होतं. वाऱ्याची एक वावटळ आली तेवढ्यात नि एक धुळीचा कण डोळ्यात गेला. डोळा खोपू लागला. कडेच्या झऱ्याचं नितळ पाणी डोळा धुवायला अधिकच झुळझुळ वाहू लागलं. मनाचं मात्र तसं नाही. मनाचं मात्र तसं नाही. भूतकाळातला एखादा जुना प्रसंग अवचित मनात खोपू लागतो नि नाहक विचारांना अधिकच स्फूर येतो. मन कणकण अस्वस्थ होत राहतं. अध्यात्माची सेफ्टी पिन नको त्यावेळी बोथट होते नि मी अनेक जन्मांची पुन्हा वाट चालायला लागते. पुन्हा वाट चालायला लागते. परत भेटूच लवकरच. तुम्हाला आवडलं तर त्याच्याबद्दल लिहायला विसरू नका मला कॉमेंटमध्ये, किंवा नाही आवडलं तरीही ती कॉमेंट मला द्या. हे मी नेहमीप्रमाणे सांगते. अच्छा तर